सांभाळ तुऱ्याला ग आला, तुझ्या उसाला लागल कोल्हा. मूळ जमीन काळ सोन, त्यात नामांकित रुजलं बियाण. तुझा ऊस वाढला जो मान, घाट घाटन उभारी धरली. पेरा पेरात साखर भरली, नाही वाढीस जागा उरली, नाही वाढीस जागा उरली. रंग पानांचा हिरवा ओला, तुझ्या उसाला लागल कोल्हा. अग तुझ्या उसाला लागल कोल्हा. आनंदावर थोडीशी तरंगत अशी मी तिथे त्या दुसऱ्या वर्गाच्या डब्यामध्ये बसलेले होते आणि भाजी विकून रिकामी टोपली घेऊन चाललेली एक म्हातारी बाई अशी त्या मधल्या गँगवे मध्ये बसलेली होती आणि वारंवार अशी माझ्याकडे बघत होती. 1-2 स्टेशन ती बघत राहिली आणि नंतर 3रं स्टेशन येताना तिनं मला विचारलं, कंची ग तू कर्जतला राहतीस काय? म्हटलं नाही. कंची तू? म्हटलं इथलीच. सेंट्रलची का? म्हटलं नाही. ठाण्याला जातीस का? म्हटलं नाही. दादरला चढतीस वाटतं गाडीमध्ये? म्हटलं नाही हो, मी या गाडीने कधी जात नाही. कसं बाय, तुला कुठेतरी पाहिल्यावानी वाटतंय. मनात म्हटलं बहुतेक दूरदर्शनचा एखादा कार्यक्रम या बाईनं बघितला असेल आणि कोणीतरी ओळखीचं आहे असं तिला वाटत असेल. भाजीवाली सुद्धा आपले कार्यक्रम बघते वाटतं. मनात बघा, ते विमान असं टेक ऑफ घ्यायला सुरू व्हायला लागलं. सामान्य माणूस होतं असं. पुन्हा पुन्हा आपलं एक स्टेशन गेलं की ती बाई आपली विचारायची, कसं बाय, तुला कुठंतरी पाहिल्यावानीच वाटतंय. नंतर मग 1-2दा तिनं बघितलं आणि मग मला एकदम प्रश्न विचारला, तू ती टीव्हीवरची बाई का काय ग? बरं वाटला. हा, म्हणजे हिनं ओळखलं. मग आपलं तिला हो असं म्हटलं. आता मला वाटलं लय वाढ असतात बाई तुझे कार्यक्रम असं काहीतरी म्हणणार ती. त्यावर तिनं काय म्हटलं असेल, लई पाड 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 करता बाय तुम्ही टीव्हीवरच्या बाया. जरा गाणी बिनी लावावी का नाही? गाणी कशी आहे काय बरी वाटतात ग. बापरे बरे जरा कमी बोलतात. आता पुण्यात जाशील तेव्हा जरा कमी बोलावं बरं का. ते टेक ऑफ घेत असलेलं जे विमान होतं ना, त्याचं डाण दिशी येऊन खाली आदळलं आणि त्यानं जिथं असायचं तिथंच ते उभं राहिलं जागच्या जागी. काही प्रतिबिंब अशी असतात. त्या म्हातारीचं प्रतिबिंब असंच माझ्या मनात आहे. मग त्यामुळेच